महिला कृषी उत्पन्न गट पुढच्या गटातल्या महिलांनी मिळून आम्ही हे नर्सरी तयार केली. उत्पन्न गट मांजरसंबा आहे. आमच्या गटामध्ये एकूण 12 महिला काम करतायत. आम्ही स्वतःची आणि नर्सरी तयार पण केलेली आहे. आम्ही घरच्या घरी रोपं तयार करून गावात पण तयार करणार आहे. आता या रोपाला कलम करायचा आहे. पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा एक उपक्रम आहे जो आम्ही राबवत आहे. आता ह्या आंब्याच्या झाडाला कलम करायचा आहे. पानं सगळे कट करायचे खालचे. कट करायचे चालत धाती गाडून टाक भीती पातळ ब्लेड घ्यायचं कट करायचं. शिंकायचं तुम्ही बाजूने तुफान पेटू देवली पाय भुकाटा भुतल काटा दिसल वाट पातळ करायचं. झोपून आशा चालत राहती गाडून टाक भीती बाजू अशी पातळ पातळ करत जायची. काटा रुतल काटा दिसल वाट तुझी याच्यात एकदम फिट बसन दोन्ही बाजूनी नाही तरी एका बाजूनी पाहिजे ना पण एकदम असं फिट बसलं पाहिजे असं. असे आम्ही कलम भरलेत आणि रोपं पण तयार केलेत. हे चाळलेलं पूर्ण याच्यात आत गेलं पाहिजे. कलमपट्टी घ्यायची. कलमपट्टीने मग त्याला पॅक करायचं. तर हवा गेली नाही पाहिजे. पूर्ण पॅक करून घ्यायचं. याच्यातून हवा नाही गेली पाहिजे. हवा जर गेली तर याला बुरशी लागत. आणि कलम केल्यानंतर हे सावलीत ठेवायचं. पाहू शकता अशा पद्धतीने 2-3 सेकंदांना कलम केलेला आहे. असा ह्या झाडांना कलम केलेला आहे. आंब्याचे पेरूचे चिंचेचे पण रोप आहे. त्याला कलम केलेला पूर्ण झाडापासून चढू दे त्याची नशा झाडाला आहे ना असं फांदी थोडी साळली आणि त्याला साळून काढलं. असं पूर्ण हिरवं पांढरं निघूस चाललं. नंतर त्याला वाला चिखल लावला आणि कॅरी बॅगनी पॅक केली फांदी. आणि मग त्याला 1 महिन्यानी बघितलं 1-1.5 महिन्यानी तर त्याला मुळ्या फुटल्या. मग ती कॅनच मुळ्या दिसत होत्या. मग ते कॅरी बॅग खोलली आणि तिथून खालून कट केलं आणि रोप लावून दिलं. लगेच हे रोप 1.5 महिन्यात एवढं मोठं रोप तयार झालं. झाडापासूनच रोप तयार केलं फांदीपासून. त्या झाडाला लिंबुनीची फांदी आणली आणि इथं बसून दिली. एका बाजूकडून याला इडलिंबू पण येतात आणि एका बाजूकडून याला लिंबू पण येतात. या इडलिंबूच्या फांदीला इडलिंबू आलंय आणि हे लिंबाच्या फांदी लिंबू येते. लिंबूचं झाड आहे याला गोल लिंबू आलंय. याला असा कलम केलेला आहे. झाडालाच इथं फांदी बसवली मी. उत्पन्न गट मांजरसंबा तालुका जिल्हा अहिल्यानगर. काढून टाक भीती